मी समर्थ माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। ताई दादा सगळ्यांचं स्वागत आहे। आता बघा इतक्या रात्री का बरं व्हिडिओ काढला आहे। आज आहे हरिहर भेट। 11:15 वाजले आहे रात्रीचे। इकडे मी साडी घालून सगळं तयार होऊन गेली आहे। तर तुम्हाला चला हरिहर भेटची आजची पूजा कशी करायची, कशी मांडणी करायची आणि तिनं काय म्हणजे आपली संकल्पना कशी म्हणजे पूर्ण होतात हरिहर भेटनं। हे का पूजा केली आपण हरिहर भेटची तर आपली मनोकामना पूर्ण होतात। जे बी काही असं ते मनोकामना पूर्ण होता। तर तुम्ही पण मी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करते का तुम्ही पण हे हरिहर भेटची पूजा अवश्य करा। या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी तरी करा, पण करा। कारण येणं इतकं सुंदर फळ भेटतात का खूपच मला तर अनुभव आला आहे याचा, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। बघा इकडे माझी पूर्ण पूजेची तयारी सुरू आहे। इकडे मी छोटासा एक पाट घेऊन घेतला आहे, त्याच्यावर लाल वस्त्र टाकून घेतला आहे, दिवा लावून घेतला आहे आणि विष्णू भगवानची म्हणजे फोटो ठेवून दिले आहे। इकडे मी रांगोळी काढून घेत आहे। आता रांगोळी साधी सिंपलच काढून घेत आहे, काही जास्त काढत नाही आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल का हयू काय बोलत आहे बा म्हणून, कारण 11:15-1 वाजत आहे आता सरासरी। पूजा सगळं पूजा झाल्यानंतर मी व्हिडिओ या पूर्ण शूट केला म्हणजे टाकून द्यायचा बा म्हणून। आणि इकडे आहे कृष्ण भगवानची आपली स्थान सुरू आहे, 11:15 वाजता सुरू आहे। आणि इकडे आपले शिवलिंगाला पण इकडे मी म्हणजे स्थान सुरू करून घेतलं आहे। पुन्हा इकडे वस्त्र धारण करायचं बा म्हणून मी पुन्हा वस्त्राची तयारी करून घेतली आणि शंकरजीच्या पिंडेला पण आपण वस्त्र म्हणजे वाहून घेतलं आणि कृष्णाला पण आपण वस्त्र वाहून घेतलं आहे। इकडे बघा आता मी कुंकू लावून देते कृष्णाला आणि विष्णू भगवानला। आणि म्हणजे जसं आपला शिवलिंग आहे, शिवलिंगाला नाही वाहत असते कुंकू बी नाही, मी तर पांढरी अक्षतच वाहते। मी तर ते मी पांढरी अक्षत घेऊन घेतले आहे। सगळे दाणे म्हणजे अक्षतचे पूर्ण दाणे घेतले, तुटलेले नाही घेतले आहे। मी 11 घेतले आहे, ते मी वाहून घेतो आपल्या पिंडेवर। आपल्या शिवलेला जो पिंड राहते आपला त्या पिंडेवर आपण वाहून घेतले आहे 11 दाणे। कारण कुंकू तर मी काही वाहत नाही शंकरजीच्या पिंडेवर, म्हणून मी 11 दाणे वाहून घेतले पिंडेवर आपले अक्षितचे। इकडे मी फळ घेऊन घेतला आहे एक फळ म्हणजे आपल्याच घरचं संतर होतं ते संतर ठेवून घेतलं आहे। इकडे फुलं पण वाहून घेत आहे। आणि जे काही तुम्ही म्हणत असाल का आवाज थोडा कम येत आहे तर तुम्ही थोडे ॲडजस्ट करून घ्या, कारण आता किती 12:30 वाजून गेले आहे। तर मी शूट पण केला आहे आणि बोलत पण आहे थोडी अशी हळूवार बोलत आहे, कारण मुलं झोपले आहे माझे दोन्ही पण, त्याच्यामुळे मी हे आपले पूजे सगळे आटोपले। आता बघा आता मी आपले जे कृष्ण भगवान आहे, कृष्ण भगवानला बेल वाहत असतात, कृष्ण भगवानला बेल वाहत असतात, याला म्हणत असते हरिहर भेट। आणि आपले जे शिवलिंग आहे शिवलिंग वाहत असते आपण मंजुया आज कृष्णाची आणि शंकरजीची आपली भेट झाली होती, त्याच्यामुळे हरिहर भेट म्हणत असते। इकडे माझी प्रार्थना सुरू आहे का भगवंता मला काही नाही पाहिजे, फक्त मला माझे 2 लेकरं सुख शांतीनं ठेव आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे। माझा ब्लॉग काय चांगला वाटला तर सबस्क्राईब करा।